अकरावीवाले क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन मध्ये टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन बरोबर आहे. सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये कार्लस वॅन लिनायसने प्रपोज केलेली जी टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे त्या टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम बद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं. काय केलं या टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये अकॉर्डिंग टू द कार्लस वॅन लिनायस. कार्लस वॅन लिनायस नावाचा सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टना एंटायर लिव्हिंग वर्ल्डला त्याच्या मोटिलिटीच्या बेसिसवर मुवमेंटच्या बेसिसवर काय केलं दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलं. मुवमेंटच्या बेसिसवर दोन कॅटेगरीज कोणत्या तयार केल्या त्यांना. एक कॅटेगरी तयार केली किंगडम प्लॅन्टीची, एक ग्रुप तयार केला किंवा एक किंगडम तयार केला किंगडम प्लॅन्टी. आणि सेकंड किंगडम तयार केला त्यांना किंगडम ॲनिमलिया. किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमलिया असे जे दोन किंगडम तयार केले. या दोन किंगडम मध्ये किंगडम प्लॅन्टी मध्ये इन्क्लूड केलेले जे ऑर्गॅनिझम्स होते हे ऑर्गॅनिझम सेडेंटरी टाइपचे ऑर्गॅनिझम्स होते. कोणत्या टाइपचे ते सेडेंटरी टाइप. दे आर नॉन मोटाइल ऑर्गॅनिझम. दे कांट मूव फ्रॉम वन प्लेस टू द अदर बरोबर आहे. आणि दुसरे मोटाइल टाइपचे जेवढे ऑर्गॅनिझम होते ऑल दिस ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमलिया. बाकीच्या सगळ्या मोटाइल ऑर्गॅनिझम्सला किंगडम ॲनिमलिया मध्ये इन्क्लूड केलं. आता मूवमेंट करण्याचा जो पर्पज होता तो पर्पज त्याने एक्सप्लेन केला की सेडेंटरी ऑर्गॅनिझम जे हे सेडेंटरी ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक असतात. दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. काय करू शकतात ते त्यांचं जे फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियल ते स्वतः सिंथेसाइज करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना मूवमेंट करण्याची गरजच नाही बरोबर आहे. एखादा ऑर्गॅनिझम एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर कशामुळे मूवमेंट करतोय त्याचा पर्पज आपण सांगतो की त्याचं जे फूड मटेरियल आहे ज्या फूड मटेरियलची त्याला एनर्जी त्याच्या लाईफ प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी ज्या एनर्जीची गरज आहे ती एनर्जीची नीड फुलफिल करण्यासाठी एनर्जीची नीड सॅटिस्फाईड करण्यासाठी तो काय करत असते मूवमेंट करत असते. आणि जर स्वतः त्याचं फूड मटेरियल ते एका जागेवर राहूनच त्याला जर ऑब्टेन करता येत असेल जसं ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये त्यांचं फूड मटेरियल त्याला एकाच सिंगल प्लेसवर काय करता येते ऑब्टेन करता येते. कारण ते ऑर्गॅनिझम्स काय करतात these organisms has a capacity or they have a ability to synthesize their own food material. त्यांचं फूड मटेरियल सिंथेसिस करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे त्यांना मूव्ह करण्याची गरज नाही मूवमेंट करण्याची गरज नाही बरोबर आहे. अशा ऑर्गॅनिझम्सला आपण सेडेंटरी ऑर्गॅनिझम्स म्हणतो. कार्लस वॅन लिनायसने प्रपोज केलेली ही जी फर्स्ट सिस्टीम होती या सिस्टीमचा एकच सिंगल ड्रॉबॅक होता बरोबर आहे. काय ड्रॉबॅक होता. नॉन मोटाइल टाइपचे जे बॅक्टेरिया आहेत त्याच्यानंतर जे फंजी आहेत हे हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. या हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणाऱ्या ऑर्गॅनिझम्सला त्यानं किंगडम प्लॅन्टी मध्ये इन्क्लूड केलं. फंजी त्याच्यानंतर बॅक्टेरिया या ऑर्गॅनिझमला किंगडम प्लॅन्टी मध्ये इन्क्लूड केलं. आणि काही जे ऑर्गॅनिझम होते जसं क्लायमेडोमोनास असेल त्यानंतर युग्लिना असेल हे क्लायमेडोमोनास युग्लिना यांना कोणत्या ग्रुप मध्ये प्लेस करायचं हेच त्यांना ठरवता आलं नाही. त्याच्यामुळे ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम होती या क्लासिफिकेशन सिस्टीम मधले जे काही ड्रॉबॅक होते हे ड्रॉबॅक असल्यामुळे त्या सिस्टीमला आपण काय केलं रिजेक्ट केलं. आता ही सिस्टीम रिजेक्ट केल्यानंतर बरोबर आहे जी सेकंड आपण क्लासिफिकेशनची सिस्टीम सांगितली ही पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीम रिजेक्ट केल्यानंतर पुढे एका सायंटिस्टने त्याचं नाव होतं अर्नेस्ट हॅकल. या हॅकल नावाच्या सायंटिस्टने काय केलं थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली. ही प्रपोज अ थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम which include a three kingdom बरोबर आहे. नाव तीन किंगडम किंवा थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये तीन किंगडम प्रेझेंट असतात. अशी क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला स्टडी करायची. पण सर पुढची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपण रिजेक्ट कशामुळे केली तुम्हाला लक्षात आले का. कारण त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये फंजी त्यानंतर बॅक्टेरिया त्यानंतर बॅक्टेरिया नंतर काही ऑर्गॅनिझम जसं क्लायमेडोमोनास युग्लिना असे क्लायमेडोमोनास आणि युग्लिनाला प्लेस कुठं करायचं हेच त्या लिनायसला काय करता आलं नाही एक्सप्लेन करता आलं नाही. आणि फंजी आणि बॅक्टेरिया हे हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे ऑर्गॅनिझम प्लेस केले कोणासोबत
they are placed with the plants which are autotrophic in their mode of nutrition. जे ऑर्गॅनिझम त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक आहे त्या ऑर्गॅनिझम सोबत त्याला काय केलं प्लेस केलं. समजले. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं. आज आपल्याला काय करायचंय आज आपल्याला पुढची क्लासिफिकेशन सिस्टीम स्टडी करायची. दॅट इज थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आपण काल स्टडी केली. आज आपल्याला थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आपण स्टडी करणार आहे. पण थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम जे दिस सिस्टम वेअर प्रपोज्ड बाय अर्नेस्ट हॅकल. अर्नेस्ट हॅकल नावाचा एक सायंटिस्ट आहे. या अर्नेस्ट हॅकलला 1866 मध्ये 1866 मध्ये ही क्लासिफिकेशन सिस्टम काय केली प्रपोज केली. काय होतं कार्ल लिंगायसच्या किंवा कार्ल लिंच्या क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते या एंटायर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सला त्याने काय केलं किंगडम प्लॅन्टी पासून आणि किंगडम ॲनिमेलिया पासून सेपरेट केलं आणि सेपरेट करून एका नवीन किंगडम मध्ये या ऑर्गॅनिझमला त्यानं प्लेस केलं. त्या पर्टिक्युलर किंगडमला नाव दिलं त्यानं किंगडम प्रोटिस्टा. पण काय केलं दिस अर्नेस्ट हॅकल क्लासिफाय द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. जेवढे काही आपल्या अर्थवर प्रेझेंट असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्यानं बेसिकली तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. बरोबर आहे. तीन कॅटेगरीज मध्ये त्याला डिवाइड केलं. कोणत्या कोणत्या तीन कॅटेगरी तयार केल्या. पहिले जे दोन कॅटेगरी होते का पहिले जे दोन किंगडम होते फर्स्ट टू किंगडम ऍज इट इज जसे कार्ल लिंगने दोन किंगडम सांगितले होते ते दोन किंगडम ऍज इट इज जशाला तसेच ठेवले. कोणते कोणते किंगडम कार्ल लिंगने सांगितले होते. कार्ल लिंगने प्रपोज केलेला किंगडम प्लॅन्टी आणि सेकंड किंगडम होता कार्ल व्हॅन लिनायसच्या क्लासिफिकेशन सिस्टम मधला किंगडम ॲनिमेलिया. या दोन किंगडमला ऍज इट इज जशाला तसंच ठेवलंय आणि थर्ड किंगडम ने एक एक्स्ट्रा प्रपोज केला. काही जे एक्सेप्शनल ऑर्गॅनिझम्स होते जे आपल्याला त्याच्याबद्दल थोडासा डाऊट येऊन आला त्या ऑर्गॅनिझमला पुढच्या एका किंगडम मध्ये प्लेस केला आणि त्या किंगडमला नाव दिलं प्रोटिस्टा. म्हणजे प्रोटिस्टा हा जो किंगडम आहे दिस किंगडम इज अराइज आफ्टर 1866. 1866 नंतर तयार झालेला तो किंगडम आहे. बरोबर आहे. ऍक्च्युअली तो ऑलरेडी आपल्या अर्थवर एक्झिस्ट करत होता पण आपण क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये एक नवीन किंगडम त्याला नाव दिलं. आपण प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केलेले ऑर्गॅनिझम खूप लॉंगर ड्युरेशन पासून आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात. पण आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण आपल्या स्टडीसाठी आपण काय करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ग्रुप्स तयार करतो. या ग्रुपिंगलाच आपण क्लासिफिकेशन म्हणतो. आणि त्या क्लासिफिकेशन मध्ये जी एक आपण क्लासिफिकेशन सिस्टम स्टडी करायलो which is proposed by Ernest Haeckel. He divide the entire living world into three kingdom that is Monera, Protista, Protista आलं नाही आपलं. किंगडम प्लॅन्टी, ॲनिमेलिया आणि प्रोटिस्टा असे टोटल तीन किंगडम या अर्नेस्ट हॅकलने तयार केले. तीन किंगडम असल्यामुळे या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टमला आपण थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम म्हणतो. थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम which is proposed by Ernest Haeckel in 1866. आता या सिस्टम मध्ये त्यानं काय केलं बा काय केलं त्यानं या किंगडम प्लॅन्टी मधून आणि किंगडम ॲनिमेलिया मधून जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते या एंटायर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला त्यानं या दोन किंगडम मधून काढलं सेपरेट केलं आणि सेपरेट करून थर्ड किंगडम मध्ये प्लेस केलं. त्याला नाव दिलं प्रोटिस्टा. बरोबर आहे. प्रोटिस्टा नाव दिलं. या प्रोटिस्टा मध्ये मग कोणते ऑर्गॅनिझम होते ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर प्लेस्ड इन अ किंगडम प्रोटिस्टा. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम त्याने प्लेस केले. ज्या अल्गीज युनिसेल्युलर होत्या या अल्गीजला सुद्धा त्याने काय केलं किंगडम प्लॅन्टी मधून सेपरेट केलं आणि प्लेस केलं या प्रोटिस्टा मध्ये. त्याच्यानंतर जेवढे बॅक्टेरिया होते त्या सगळ्या बॅक्टेरियाला त्याने बाकीच्या किंगडम मधून काढलं आणि कोणामध्ये टाकलं प्रोटिस्टा मध्ये टाकलं. इनिशियली बॅक्टेरियाला आपण किंगडम प्लॅन्टी मध्ये इन्क्लूड केलं कारण ते सेडेंटरी टाइपचे ऑर्गॅनिझम्स होते. बरोबर आहे.
अल्गी आणि बॅक्टेरिया त्यासोबत युनिसेल्युलर फंजाई सुद्धा त्याने काय केले या प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केले. म्हणजे अल्गी, बॅक्टेरिया, फंजाई हे जे तीन वेगवेगळ्या टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत, या तीनही डिफरंट टाइपच्या ऑर्गॅनिझम्सला त्याने एकाच किंगडम मध्ये प्लेस केलं, दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. आता हा जो प्रोटिस्टा किंगडम तयार केला, त्या प्रोटिस्टा बद्दल आपल्याला डाऊट यायला लागला. कशामुळे डाऊट यायला? पहा, प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ऑटोट्रॉपिक सुद्धा आणि हेटेरोट्रॉपिक सुद्धा मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळाले. दिस ऑर्गॅनिझम एक्झिबिट बोथ द मोड ऑफ न्यूट्रिशन, दॅट इज ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. त्याच्यासोबत आणखी काय इथं दोन टाइपचे जे ऑर्गॅनिझम्स आपण म्हणतो, बरोबर आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्यांना आपण इथं सिंपली न्यूक्लिएटेड अँड nucleated and enucleated organisms, both these organisms are placed in the kingdom protista. म्हणजे प्रोकॅरियोटिक टाइपचे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे असे ऑर्गॅनिझम सुद्धा, आणि प्रोकॅरियोटिक ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस अब्सेंट आहे असे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, आणि ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे असे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, दोनही टाइपचे ऑर्गॅनिझम एकाच सेम किंगडम मध्ये या सायंटिस्टने काय केले, प्लेस केले. आणि हाच मेजर ड्रॉबॅक आहे या थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचा. बरोबर आहे, थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपण रिजेक्ट करणार आहे. दिस सिस्टीम इज नॉट युनिव्हर्सली accepted as in this system both the type of organism nucleated and enucleated, autotrophic and heterotrophic organisms are placed in the same kingdom. प्रोटिस्टा मध्ये न्यूक्लियस असणारे, न्यूक्लियस नसणारे, स्वयंपोषी असणारे, परपोषी असणारे दोन टाइपचे ऑर्गॅनिझम, दोन्ही कॅरेक्टर एक्झिबिट करणारे ऑर्गॅनिझम एकाच ग्रुप मध्ये आपण प्लेस करू शकत नाही. तो एक प्रॉपर ग्रुपच तयार होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशन मध्ये जे आपण ग्रुप्स तयार करणार आहे, एक काहीतरी त्याचा मीनिंग असला पाहिजे त्या ग्रुपचा, एक काहीतरी युनिक फीचर, काहीतरी युनिक प्रॉपर्टी, बरोबर आहे, सिमिलर कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये असले पाहिजे. डिसिमिलर कॅरेक्टर असणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण वेगवेगळ्या किंगडम मध्ये प्लेस करतो, पण इथे कम्प्लीटली एकमेकाच्या अपोजिट कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम्स एकाच सेम किंगडम मध्ये प्लेस केले. त्याच्यामुळे ही क्लासिफिकेशनची सिस्टीम आपण काय केली, कम्प्लीटली रिजेक्ट केली. ही क्लासिफिकेशन सिस्टीम आपण रिजेक्ट केल्यानंतर काय केलं, पुढची एक क्लासिफिकेशन सिस्टीम एका सायंटिस्टने प्रपोज केली बा, ज्याचं नाव आहे कोपलँड. त्या कोपलँडची फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला याच्यानंतर डिस्कस करायची. तरी अर्नेस्ट हॅकलची क्लासिफिकेशन सिस्टीम, ज्यामध्ये प्लांटी, ॲनिमेलिया आणि प्रोटिस्टा किंगडम, तीन किंगडम ज्या तयार केले, या तीन किंगडमचे नाव लिहून घ्यायचे आणि एक्सेप्शन त्याचं, बरोबर आहे, काय एक्सेप्शन होतं, काय ड्रॉबॅक होता या क्लासिफिकेशन सिस्टीमचा, की ग्रुप unicellular and autotrophic and heterotrophic, nucleated and enucleated organism in the same kingdom. That's why this classification system is rejected. ले दोन चार पॉइंट लिहून घ्या. झालं का ठोंबरे, गबाळे, कान, गुड. संदर्भात थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम नंतर पुढची
नेक्स्ट क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला स्टडी करायची, तिचं नाव आहे फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. फोर किंगडम classification system. The four kingdom classification system were proposed by the scientist Copeland. कोपलँड नावाचा सायंटिस्ट होता. या कोपलँडनं 1956 मध्ये ही फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम काय केलेली आहे, प्रपोज केलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस क्लासिफिकेशन सिस्टम the entire living world or entire living organisms are grouped into, all the entire organisms they are grouped into a four kingdom. बरोबर आहे. एक एक स्टेप आपण पुढे चाललोत पहा, एक एक स्टेप आपण पुढे चाललोत. म्हणजे पहिल्यांदा टू किंगडम, त्यानंतर थ्री किंगडम, नंतर फोर किंगडम, आणि फोर किंगडमच्या नंतर आता पुढची आपल्याला स्टडी करायची फाइव्ह किंगडम, आणि एक सिक्स किंगडम आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. Six kingdom system is also termed as a three domain classification system, which is considered as a most recent classification system. 1980 का 1990 काय केले, 1990 मध्ये प्रपोज केलेली three domain classification system by the Carl Woese. ती सिक्स किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे. तीन डोमेनला पुढे आपल्याला सहा किंगडम मध्ये डिवाइड करता येते. तरी फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे, त्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला टोटल फोर किंगडम्स मध्ये डिवाइड करणार आहे. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और एंटायर लिव्हिंग वर्ल्ड कॅन बी ग्रुप्ड इनटू अ फोर किंगडम. दॅट इज अ किंगडम मोनेरा, त्याच्यानंतर बाकीचे किंगडम ऍज इट इज जशाला तसे, प्रोटिस्टा, त्याच्यानंतर प्लांटी, आणि प्लांटी नंतर शेवटचा किंगडम सुद्धा ऍज इट इज जसाला तसाच. शेवटचा म्हणजे सर्वात ऍडव्हान्स टाइपचा किंगडम ॲनिमेलिया. काय केलं पाहिजे सायंटिस्टने एक सिंपल ट्रिक्स त्याने काढली, एक युक्ती केली. त्याने काय केलं, या हॅकलच्या सिस्टम मध्ये, अर्नेस्ट हॅकलच्या सिस्टम मध्ये जो किंगडम प्रोटिस्टा होता, त्या किंगडम प्रोटिस्टाला त्याने बायफर्गेट केलं, त्याला डिवाइड केलं दोन ग्रुप्स मध्ये. बायफर्गेशन कशामध्ये केलं पहा, प्रोटिस्टा मध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड केलेले होते, त्या प्रोटिस्टा मध्ये जेवढे काही युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होते, या युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमला प्रोटिस्टा मधून सेपरेट केलं, आणि सेपरेट करून प्लेस केलं कुठं, मोनेरा या पर्टिक्युलर किंगडम मध्ये. म्हणजे एका किंगडमची आता आपण जर प्रॉपर्टी पाहिली तर काय प्रॉपर्टीज असतात, त्याच्या काय कॅरेक्टर असतात. द किंगडम मोनेरा विल इन्क्लूड द ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. किंगडम मोनेरा मध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर सेकंड किंगडम जो होता, दॅट इज अ प्रोटिस्टा include unicellular as well as unicellular eukaryotic organism. प्रोटिस्टा मध्ये. त्याच्यानंतर किंगडम प्लांटी मध्ये ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे यूकॅरियोटिक टाइपचे ऑर्गॅनिझम. किंगडम ॲनिमेलिया will include heterotrophic and eukaryotic type of organism. प्लांटी मध्ये सुद्धा मल्टीसेल्युलर, आणि ॲनिमेलिया मध्ये सुद्धा मल्टीसेल्युलर टाइपचे ऑर्गॅनिझम. असे चार किंगडम तयार केले. पण थोडीशी ऍडव्हान्स टाइपची क्लासिफिकेशन सिस्टम आहे या हॅकल पेक्षा. हॅकलला या प्रोटिस्टा मध्ये बायोफर्गेशन करता आलं नाही, पण त्याने एक करेक्ट बायोफर्गेशन केलं, आणि बायोफर्गेशन करून प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम त्याने काय केले, सेपरेट केले. बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे दोन टाइपच्या सेल्स आपण सांगतो, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल, या सेलच्या बेसिसवर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे दोन किंगडम त्याने तयार केले, प्रोटिस्टा आणि मोनेरा. आता बघा इथं ड्रॉबॅक काय होता बघा. एक जो ऑर्गॅनिझम आहे ज्याला आपण फंजाय म्हणतो, या फंजायला त्याने काय केलं, या एनिमल्स या किंगडम सोबत प्लेस केलं, कारण फंजाय
मल्टीसेल्युलर होते, मल्टीसेल्युलर सोबत कसे आहेत हेटेरोट्रॉपिक आहेत आणि मल्टीसेल्युलर हेटेरोट्रॉपिक असल्यामुळे ही प्लेस द फंजाय इन द किंगडम ॲनिमेलिया. पण फंजायचा आपण जर स्ट्रक्चर पाहिलं, फंजायचा आपण जर टाइप्स पाहिले बरोबर आहे, तर फंजायला आपल्याला लक्षात येते की फंजाय ऑर्गॅनिझम आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये एक मेजर डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये रे? फंजाय आर द नॉन मोटाइल ऑर्गॅनिझम व्हाईल ॲनिमल्स आर द मोटाइल ऑर्गॅनिझम. बरोबर आहे? सॉरी, काय केलं त्यानं या फंजायला आणि ॲनिमल्सला एकाच पर्टिक्युलर ग्रुप मध्ये प्लेस केलं. कोणता ग्रुप केला त्यानं ग्रुप तयार केला किंगडम ॲनिमेलिया which include a motile as well as non motile type of organism. आणि तो ड्रॉबॅक होता, त्या पर्टिक्युलर ड्रॉबॅक मुळे ही फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम सुद्धा आपल्याला कंप्लीटली रिजेक्ट करायची. बरोबर आहे? as the kingdom animalia include both motile as well as non-motile or motile and sedentary organism. That's why this classification system were completely rejected. कोणाची क्लासिफिकेशन सिस्टम आहे? कोपलँडची. कोपलँडनं 1956 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला चार किंगडम मध्ये डिवाइड केलं. त्याला सिंपली काय केलं? अर्नेस्ट हॅकलचा जो प्रोटिस्टा होता, या प्रोटिस्टा पासून एक नवीन ग्रुप तयार केला. बरोबर आहे? नवीन ग्रुप तयार कोणता केला? प्रोटिस्टा पासून मोनेरा तयार झाला. प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केले युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि मोनेरा मध्ये इन्क्लूड केले प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बद्दल आपण ज्या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमला सुरुवात करू त्यावेळेस खूप डिटेल मध्ये आपण या दोन्ही ऑर्गॅनिझम बद्दल स्टडी करणार आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे नेमके कसे, युकॅरियोटिक म्हणजे काय असतात, काय त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन आहे, तो खूप डिटेल मध्ये पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे. इथे फक्त लक्षात ठेवा की चार किंगडम आहेत. एकामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, एकामध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. दोन्ही युनिसेल्युलर टाइपचेच ऑर्गॅनिझम्स आहेत जे या दोन किंगडम मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. प्रोटिस्टा मध्ये युनिसेल्युलर युकॅरियोटिक आणि मोनेरा मध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. समजलंय? लिहून घ्यायचं त्या पॉइंट. आणि या ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज सुद्धा या फोर किंगडम सोबत लिहायच्या आहेत, त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या, इम्पॉर्टंट आहे. मोनेरा युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्टा युनिसेल्युलर यूकॅरियोटिक, प्लॅन्टी मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक ऑटोट्रॉपिक, ॲनिमेलिया मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक हेटेरोट्रॉपिक, प्लॅन्टी मध्ये नॉन मोटाइल, ॲनिमेलिया मध्ये मोटाइल प्लस नॉन मोटाइल. ॲज द फंजाय आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमेलिया. खूप थोडा डिफरन्स येते बघा क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये. 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम, 3 किंगडम, 4 किंगडम आणि आता पुढची स्टडी करायची 5 किंगडम. थोडासा डिफरन्स, मायनर डिफरन्स आपल्या लक्षात आला पाहिजे. झालं? चला पुढचा पॉइंट. पुढची क्लासिफिकेशन सिस्टम जी मेजर आणि इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन सिस्टम आहे त्याचं फक्त आपण आज इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहे. कोणते कोणते क्रायटेरिया त्या पर्टिक्युलर सायंटिस्टने लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशन साठी यूज केले त्या क्रायटेरिया बद्दल आपण स्टडी करणार. त्यानंतर आपण ती क्लासिफिकेशन सिस्टम आणि त्या क्लासिफिकेशन सिस्टम मधला एक एक किंगडम एक एक चॅप्टर सारखा आहे बा, एवढ्या डिटेल मध्ये आपल्या सिलेबस मध्ये त्याला दिलेलं आहे. त्यामुळे 5 किंगडम 2-2 3-3 लेक्चर एका किंगडमला लागतात तो आपल्याला. खूप इम्पॉर्टंट किंगडम्स आहेत, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तेव्हा पुढची क्लासिफिकेशन सिस्टम आहे which is proposed by the R.H. Whittaker, that is a 5 kingdom classification system. 5 kingdom classification system. A 5 kingdom classification system here, this classification system is based on certain criteria like
सेल टाईप असेल, त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन असेल, त्याच्यानंतर मोबिलिटी असेल, त्यांचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप असेल, अशा काही पर्टिक्युलर क्रायटेरियावर बेस्ड असलेली क्लासिफिकेशन सिस्टम आहे. दिस क्लासिफिकेशन सिस्टम वेअर प्रपोज्ड बाय रॉबर्ट एच विटेकर. रॉबर्ट एच विटेकर नावाचा सायंटिस्ट आहे. या रॉबर्ट एच विटेकर नावाच्या सायंटिस्टना ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम प्रपोज केलेली. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम इज अ फायलोजेनेटिक टाइप ऑफ क्लासिफिकेशन सिस्टम. कोणत्या टाइपची क्लासिफिकेशन सिस्टम आहे रे? फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम आहे. एपी डिकॅन्डोल नावाचा जो सायंटिस्ट आहे, एपी डिकॅन्डोल, या एपी डिकॅन्डोलला टोटल 3 टाइपच्या क्लासिफिकेशन सिस्टम सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या 3 क्लासिफिकेशन सिस्टम आहेत त्याच्या? एक आहे फायलोजेनेटिक, त्याच्यानंतर नॅचरल, आणि नॅचरलच्या नंतर एक आणखी क्लासिफिकेशन सिस्टम त्या एपी डिकॅन्डोलला प्रपोज केलेली आहे, जिला आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम म्हणतो. तर या 3 टाइपच्या ज्या क्लासिफिकेशन सिस्टम्स आहेत त्याच्यापैकी फायलोजेनेटिक टाइपची क्लासिफिकेशन सिस्टम आहे जी आरएच विटेकरनं प्रपोज केलेली आहे. काय असते फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम? म्हणजे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम इज द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन which explain the phylogenetic relationship among the organism. Phylogenetic relationship among the various groups of organism. जेवढे काही ग्रुप आपण सांगणार आहे, 5 किंगडम म्हणजे याच्यामध्ये ग्रुप किती आहेत? टोटल 5 आहेत. 5 किंगडम आहेत. या 5 किंगडम मध्ये रिलेशनशिप काय? फायलोजेनेटिक रिलेशनशिप इन द सेन्स आपण सांगणार आहे इव्होल्युशनरी रिलेशनशिप या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय, या इव्होल्युशनरी रिलेशनशिपला एक्सप्लेन करणारे किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप वर बेस्ड असलेली पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टम आहे. बरोबर आहे. इव्होल्युशन मध्ये अर्थची ओरिजिन झाल्यानंतर अर्थवर फर्स्ट टाइम किंवा फर्स्ट फॉर्म ऑर्गॅनिझम कोणते, त्या ऑर्गॅनिझम पासून कोणत्या टाइपचे ऑर्गॅनिझम पुढे इव्हॉल्व होत गेले, त्यांचं बायफर्गेशन डिव्हिजन पुढे कसं होत गेलं, आणि सध्या फायनली अर्थ प्रेझेंट असलेले 5 किंगडम किंवा 5 किंगडम्स कसे तयार झाले, ही रिलेशनशिप सुद्धा ही क्लासिफिकेशन सिस्टम काय करते? एक्सप्लेन करते. या क्लासिफिकेशन सिस्टमचा ज्यावेळेस आपण क्लॅडोग्राम ड्रॉ करतो, त्या क्लॅडोग्राम मध्ये आपण इमॅजिनरी हायपोथेटिकल लाईन्स ड्रॉ करतो. ज्या इमॅजिनरी हायपोथेटिकल लाईन ऑर्गॅनिझम्स मधलं इव्होल्युशन एक्सप्लेन करतात. जसं आर्किबॅक्टेरिया, त्याच्यानंतर युबॅक्टेरिया, त्याच्यानंतर युबॅक्टेरिया नंतर प्रोटिस्ट, प्रोटिस्ट नंतर प्रोटिस्ट मध्ये जे 3 टाइपचे प्रोटिस्ट आहेत, प्लांट लाइक प्रोटिस्ट, एनिमल लाइक प्रोटिस्ट आणि फंजाई लाइक प्रोटिस्ट. या 3 टाइपच्या प्रोटिस्ट पासून पुढे किंगडम प्लांटी, किंगडम एनिमेलिया आणि किंगडम फंजाई काय झालेले? इव्हॉल्व झालेले आहेत. लक्षात. हे झालं जनरल इंट्रोडक्शन या आरएच विटेकरच्या क्लासिफिकेशन सिस्टमचं. The classification system which is proposed by R.H. Whittaker is based on a certain criteria. काही पर्टिक्युलर क्रायटेरियावर ही क्लासिफिकेशन सिस्टम बेस्ड आहे. त्याच्यामधला फर्स्ट क्रायटेरिया आहे पहा, टाइप ऑफ सेल और सेल टाइप. सेल टाइप हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया या आर.एच. विटेकरनं क्लासिफिकेशन साठी यूज केला बा. आणि सेल टाइपच्या बेसिसवर बेसिकली आपण हा क्रायटेरिया जर कन्सिडर केला सेल टाइप, तर या सेल टाइपच्या बेसिसवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे फक्त आपल्याला 2च ग्रुप तयार करता येतात. पण पुढे आणखी दुसरे कॅरेक्टर यूज करून, दुसऱ्या बाकीच्या कॅरेक्टर्सचा यूज करून त्यांना त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये पुढे बायफर्गेशन करून फायनली 5 ग्रुप तयार केले. 5 ग्रुपचे नाव लक्षात ठेवा. प्रत्येक ग्रुपचं नाव तुम्हाला आता पाठच होऊन जाणार आहे, कारण एका एका ग्रुप बद्दल आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. मोनिरा आहे, त्याच्यानंतर प्रोटिस्टा आहे, प्रोटिस्टा, देन फंजाई, त्याच्यानंतर प्लांटी, आणि शेवटचा किंगडम आहे एनिमेलिया. असे टोटल 5 किंगडम या आर.एच. विटेकरनं तयार केले. काय केलं आर.एच. विटेकरनं? कोपलँडनं जे 4 किंगडम तयार केले, बरोबर आहे, त्या 4 किंगडम मधला जो किंगडम एनिमेलिया आहे, त्या किंगडम एनिमेलियाला सिंपली यानं काय केलं? बायफर्गेट केलं. किंगडम एनिमेलियाचं फक्त त्यानं डिव्हिजन केलं, आणि किंगडम एनिमेलियाचं डिव्हिजन करून त्याच्यापासून एक नवीन किंगडम तयार केला, ज्या किंगडमला आपण किंगडम फंजाई म्हणतो. इनिशियली या किंगडम फंजाईचे खूप हाल झाले पहा, बरोबर आहे. हाल कसे झाले?
कोणत्या फंजाईला प्रोटिस्ट मध्ये इन्क्लूड केलं, कोणा मोनेरा मध्ये इन्क्लूड केलं, कोणी त्याला एनिमल सोबत इन्क्लूड केलं, या ग्रुपचं त्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपचं त्या ग्रुपमध्ये कंटिन्युअसली याच्यातून काढायचं त्याच्यात टाकायचं, त्याच्यातून काढायचं याच्यात टाकायचं, याच्यावर सगळ्यांचा डाऊट होता, बरोबर आहे. हेच कन्फ्युजन होतं. हे कन्फ्युजन क्लिअर करणारा हा फर्स्ट सायंटिस्ट होता ज्यानं किंगडम फंजाईला ऍज अ सेपरेट किंगडम म्हणून काय केलं, प्लेस केलं. आणि सेपरेट किंगडम म्हणून प्लेस केल्यामुळे जे काही कन्फ्युजन आपल्याला या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रुप्स बद्दल होतं, आता हे सगळे कन्फ्युजन आपले ओव्हरकम झालेले, संपलेले. 5 किंगडम तयार झाले. हीच पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीम, जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपण कन्सिडर केलं, ही पूर्ण क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्या एंटायर सिलेबस मध्ये फॉलो केलेली आहे. जिथे कुठे काही एक्झाम्पल वगैरे दिलेले असतात हे या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम नुसार दिलेले आहेत. म्हणजे मोस्ट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड टाइपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, जिला वर्ल्ड वाईड काय केलेले आहे, ऍक्सेप्ट केलेले आहे. याच्यानंतर सुद्धा नवीन क्लासिफिकेशन सिस्टीम आलेल्या आहेत, पण आपल्या सिलेबस नुसार आपण प्रिफर केलेली क्लासिफिकेशन सिस्टीम कोणती आहे, 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्या बुक मध्ये दिलेली आहे, पण ती आपण आपल्या बुक साठी फॉलो करत नाही, बरोबर आहे. फॉलो करत नाही म्हणजे ऍज अ कन्सेप्ट म्हणून फक्त आपण स्टडी करतो. पण ज्यावेळेस बेसिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल आपण डिस्कस करत असतो, त्यावेळेस आपण डिस्कस करतो ऑन द बेसिस ऑफ 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ओनली. समजलं. तर जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम होती याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे 4 किंगडम आणि 5 किंगडम मध्ये. किंगडम एनिमेलियाचं बायफर्गेशन करून किंगडम फंजाई तयार केला. आणि पहिले जे 4 किंगडम होते त्या 4 चे टोटल किती किंगडम झाले, आता 5 किंगडम झाले. ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, दिस क्लासिफिकेशन सिस्टीम इज primarily based on or primarily based on the type of cell. एक सर्वात इम्पॉर्टंट क्रायटेरिया क्लासिफिकेशन साठीचा त्यांनी सेल टाइप कन्सिडर केला. तर सेल टाइप कन्सिडर स्टडी करण्याच्या अगोदर सगळ्यांना सेल म्हणजे काय माहिती आहे, बरोबर आहे. सेलचा अर्थ बेसिकली इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आपण सेलला कन्सिडर करतो. इट इज कन्सिडर्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. मग तो किंगडम प्लॅन्टी मधला असो, एनिमेलिया मधला असो, फंजाई मधला असो, मोनेरा मधला असो, प्रोटिस्टा मधला असो, each living organism will exhibit the cellular level of organization. काही म्हणजे सेल्युलर असेल, थोडासा ऍडव्हान्स असेल तर टिश्यू लेवलचं, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स ऑर्गन लेवलचं, ऑर्गन सिस्टीम लेवलचं, ऑर्गॅनिझम लेवलचं, वेगवेगळ्या लेवलचे ऑर्गनायझेशन आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. पण बेसिकली एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून तयार झालेले असतात, सेल पासून तयार झालेले असतात. आणि या सेल मध्ये बेसिकली 2 टाइपच्या सेल्स असतात. एक सेल असते जिला आपण म्हणतो प्रो कॅरियोटिक सेल, आणि सेकंड टाइपची सेल असते जिला आपण म्हणतो यू कॅरियोटिक सेल. तसं लॅटर ऑन पुढे आणखी एक या दोन्ही टाइपच्या सेलचे कॅरेक्टर शो करणारे, बरोबर आहे, मीडियन टाइपचे. मीडियन टाइप म्हणजे इंटरमीडिएट टाइपची एक सेल. इंटरमीडिएट टाइपची सेल डिस्कवर केली पा, ज्या सेलला आपण मिझो कॅरियोटिक सेल्स कन्सिडर करतो. पण या मिझो कॅरियोटिक सेल्स जोपर्यंत या आरएचडीकडनं क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली तोपर्यंत या थर्ड टाइपच्या सेल डिस्कवर झालेल्या नव्हत्या. मिझो कॅरियोटिक सेल तोपर्यंत डिस्कवर झाल्या नव्हत्या, त्यामुळे या दोनच टाइपच्या सेलच्या बेसिसवर त्यांना सेल टाइप ॲज अ क्रायटेरिया म्हणून जो यूज करू लागला, त्या क्रायटेरियाच्या बेसिसवर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असे दोन ग्रुप त्यांना पहिल्यांदा इनिशियली कन्सिडर केले. आता सेल्स मध्ये ज्या 2 टाइपच्या सेल आपण सांगितल्या, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. काय असतात या सेल्स बा? प्रोकॅरियोटिक सेल इज कन्सिडर्ड ॲज अ प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल, which consists of a primitive nucleus, सिंपल टाइपचा न्यूक्लियस किंवा प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस प्रेझेंट असलेली सेल आहे. आणि युकॅरियोटिक सेल जिला आपण ऍडव्हान्स सेल कन्सिडर करतो. ऍडव्हान्स सेल आहे आणि ऍडव्हान्स सेल असून ऍडव्हान्स टाइपचा न्यूक्लियस ज्या सेल मध्ये प्रेझेंट आहे त्या सेलला आपण युकॅरियोटिक सेल कन्सिडर करतो. एक मिनिट, बाकी काही
दिसायला झाले का रे? खरं खरं सांगत जा. कंटाळा आला असला तर सांगत जा कंटाळा आल्यावर. हा दिसायला सगळ्याला जवळपास सगळ्यांना दिसायले. कोणाला प्रॉब्लेम आला तुमचं नेटवर्क काही प्रॉब्लेम असेल तर पहा. ज्यांना काय प्रॉब्लेम आला त्यांनी तुमचं नेटवर्क चेक करा रे. तर प्रिमिटिव्ह टाईपच्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतो. या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस प्रेझेंट असते. आता प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय? काय असतं बघा, जर न्यूक्लियसवर न्यूक्लियर मेम्ब्रेन देन न्यूक्लियोलस आणि न्यूक्लियोप्लाझम जर प्रेझेंट असेल, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियोलस आहे, न्यूक्लियोप्लाझम आहे आणि आणखी एक स्ट्रक्चर सांगितलं जातं बघा न्यूक्लियर पोअर. जर हे चार स्ट्रक्चर एखाद्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात तर त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसला आपण ऍडव्हान्स न्यूक्लियस म्हणतो. आणि हे चारही स्ट्रक्चर जर अब्सेंट असतात तर त्यावेळेस आपण त्या न्यूक्लियसला प्रिमिटिव्ह न्यूक्लियस कन्सिडर करतो. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस प्रेझेंट असणारी सेल किंवा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणण्यापेक्षा हे चारही स्ट्रक्चर जर प्रेझेंट नसतात तर त्या पर्टिक्युलर सेलला आपण न्यूक्लिएटेड सेल्स म्हणतो. न्यूक्लिएटेड सेल्स, the cells which do not have a nucleus. न्यूक्लियसच प्रेझेंट नाही. न्यूक्लियस प्रेझेंट नाही म्हणजे हे चारही स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. आणि ज्या कोणत्या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, न्यूक्लियोलस प्रेझेंट आहे, न्यूक्लियोप्लाझम प्रेझेंट आहे, न्यूक्लियर पोअर सुद्धा प्रेझेंट आहे, अशा पर्टिक्युलर न्यूक्लियसला आपण ऍडव्हान्स न्यूक्लियस कन्सिडर करतो. आणि ऍडव्हान्स न्यूक्लियस असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण म्हणतो यूकॅरियोटिक सेल. The prokaryotic cell are those cells which have a primitive type of nucleus or those cells which do not have a nucleus, and eukaryotic cells are those cells which have a nucleus. Eukaryotic, eu means eukaryotic is a word hai. This eukaryotic word is a combination of two words, eu plus karyon. Eu plus karyon. Eu means true and karyon means nucleus, the cells which have a true nucleus. Pro means primitive टाइपचा न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस म्हणजे कोणता? न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस, न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लियर पोअर अब्सेंट असलेला. आणि ऍडव्हान्स न्यूक्लियस कोणता? हे चारही स्ट्रक्चर प्रेझेंट असलेला. या ज्या दोन सेल्स आहेत या दोन सेलच्या बेसिसवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आपल्याला दोन ग्रुप तयार करता येतात. तसंच इनिशियली आर.एच. विटेकरनं सुद्धा काय केलं, एंटायर लिव्हिंग वर्ल्डला फर्स्ट त्यानं दोन किंगडम मध्ये डिवाइड केलं. एक दोन ग्रुप तयार केले, एक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि दुसरा यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असा पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम जे काय झालेले सेल टाइप मध्ये ज्या प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत या प्रोकॅरियोटिक सेल पासून तयार झालेले हे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम सेल टाइप मध्ये ज्या आपण युकॅरियोटिक सेल सांगितल्या त्या सेल्स पासून तयार झालेले ऑर्गॅनिझम. हा एक क्रायटेरिया जर आपण पाहिला, जर आपण हा सिंगल क्रायटेरिया कन्सिडर केला तर आर.एच. विटेकरच्या क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये जे 5 किंगडम आहेत तेवढे 5 किंगडम आपल्याला एका सिंगल क्रायटेरियावर करता येत नाही. For to make the classification system more prominent, we have to use the more than one character for classification. एकापेक्षा जास्त कॅरेक्टर आपल्याला काय करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. आणि पुढचे जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्स मध्ये मग ते मोड ऑफ न्यूट्रिशन असेल, त्यांची मोबिलिटी असेल किंवा आणखी काही कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टरचं सिलेक्शन करून आपण काय करू शकतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रॉपर्ली क्लासिफाय करू शकतो. समजलंय? थोडे पॉइंट या आर.एच. विटेकरचे लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन सिस्टम आहे. तुमच्या नीट मध्ये सुद्धा, एनसीईआरटी मध्ये सुद्धा आणि आपल्या बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा या चॅप्टर मध्ये याच एका पर्टिक्युलर पॉइंटवर खूप जास्त फोकस केलेले आहे. आणि या पॉइंटवर फोकस करून आपण ते किंगडम सुद्धा इतक्या डिटेल मध्ये स्टडी करणार की तुम्हाला त्या किंगडम बद्दल काही वाटणार नाही. हे 4-5 पॉइंट लिहून घ्या फास्ट एका मिनिटात.
चला झाला असेल तर आपण इथं थांबू बघा. काही डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर लेफ्ट करा. फडके, बोबडे, जाधव, बोबडे. चला काय डाऊट नसेल तर लेफ्ट करा रे. किशोर भैया